नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रोडगे बिट्ट्या म्हणा रोडगे दालबाटी तर ते करून दाखवणार आहे मी. तर पहा, आता मी त्याच्यासाठी हे डाळ घेतलेली आहे. मी हे 5 प्रकारची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि हे थोडी तुरीची डाळ, अशा 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. आता हे आहे ना, मी उकडायला ठेवणार आहे. हे उकडून घेणार आहे आपण. तर त्याच्यासाठी मी हे मातीचं भांडं घेतलेलं आहे, याच्यावर मी उकडणार आहे. तर हे मातीचं भांडं आहे, याच्यात छान डाळ होते आणि चविष्ट होते. तर मी हे याच्यात उकडायला ठेवणार आहे. तर पहा, याच्यात मी आता गॅस चालू करून देणार आहे आणि पाणी ठेवलं आहे याच्यात तापायला. आता हे डाळ आहे ना, उकडत्या पाण्यात टाकायची कधी पण, तर ते लवकर शिजते. तर हे आपण उकडायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण ह्या डाळी धुवून घेणार आहे. सगळ्या डाळी धुवून घेणार आहे. हे पहा, ही डाळ आपण धुवून घ्यायची पूर्ण डाळी. हे 2-3 पाण्याने हे डाळ धुवून घ्यायची आणि नंतर मग याच्यात टाकायची. ते पहा, मी धुवून घेत आहे. खूप छान होते आणि खूप टेस्टी होते. हे राजस्थानी पद्धतीची करणार आहे मी. पहा, आता आपली ही डाळ धुवून झालेली आहे, छान धुतलेली आहे. आता मी ह्याच्यात ही डाळ टाकणार आहे. पाणी गरम झालं म्हणजे ही डाळ टाकणार आहे मी ह्याच्यात आणि डाळ फार छान शिजते. तोपर्यंत आपण हे रोडग्याचं तयार करणार आहे. हे पहा, आता मी ही डाळ टाकत आहे ह्याच्यात. डाळ आपल्याला तशीच होऊ द्यायची आहे. कुकरमध्ये नाही लावली आहे मी डाळ. मिक्स डाळ आहे हे. थोडंसं मी हिंदीमध्ये पण सांगणार आहे याच्यात. हे राजस्थानी स्टाइल दाल बाटी बोलते हैं इसको. तो ये बनाने जा रही हूँ मैं आज. दाल बाटी बना रही हूँ. तो इसमें 5 प्रकार के दाल ली हूँ मैंने और अभी बाटी का मैं भिगाने वाली हूँ. तो अभी देखो, अभी दाल डाल दी हूँ. इसमें मैं थोड़ा हल्दी डालूँगी, थोड़ा हल्दी और तेल डालो थोड़ा. बहुत टेस्टी होती है ये. और ये हंडी की दाल तो और भी टेस्टी होंगी. तो अब मैं क्या करूँगी, अब ये बाटी म्हणजे रोडगे का तैयार करूँगी मैं. तो उसके लिए मैंने अंदाजन ये आटा ले ली हूँ. अंदाजन 1 किलो आटा है ये. अब इसमें मैंने थोड़ा तेल गरम कर लिया है. ये गरम तेल डालूंगी मैं इसमें. एक बर्तन में गरम तेल कर लिया हूँ और ये तेल डाल रही हूँ मैं. अंदाजन 10 चम्मच. तेल इसमें ज़्यादा ही लगता है. और नमक डालूँगी.
और थोड़ी हल्दी और ये अजवाइन है। ये अजवाइन थोड़ा ऐसा हाथ से मालिश करके डालूंगी मैं। देखो बहुत टेस्टी बनती है ये दाल बाटी। दाल बाटी बोलो या रोडगे बेल बोलो, इसको हम अंगार में सिकाई करने वाले हैं। ये जो रोडगे है ना, इसकी अंगार में सिकाई करेंगे हम। पहले ये जो तेल डाला है ना अपने गरम, इसको अच्छे से ये आटे में मैश कर लेंगे और बाद में फिर इसकी मालिश करेंगे। तो इसको ज़्यादा पानी की ज़रूरत नहीं रहती। दाल अपनी पक रही है। अपनी बाटी होते तक ये दाल पक जाएंगी। अपन तब तक बाटी की सिकाई कर लेंगे। ये जो अपन तेल डालते हैं ना, इसको अच्छे से मालिश की ना, तो ये जो है बाटी ये बहुत नरम होते हैं और खस्ता बनते हैं। इसलिए अपन इसमें ये जो तेल डाला है इसकी अच्छे से मालिश कर लेंगे। ये देखो बहुत टेस्टी बनते हैं ये दाल बाटी। अब इसको हम मालिश ये कर लेंगे। हे आता आपण कणिक हे रोडग्याची कणिक आपण मळून घेणार आहे। हे पहा, आणि वरणात पण पाणी टाकणार आहे आपण थोडं। हे वर ताट आहे, याच्यावर झाकणात आपण थोडं पाणी टाकू आणि ते पाणी आपण वरणात टाकणार आहे। आणि याला जास्त पाणी नाही टाकायचं, आपण थोडीशी कडकच मळा लागते, एकदम नरम कणिक नाही मळायची हे बाटीची। आणि हे जे कणिक आहे हे जाडी दळून आणलेली आहे, म्हणून याच्यात आपल्याला काही टाकायची गरज नाही आहे। साध्या कणिक असलं तर साध्या कणकीत आपल्याला थोडं रवा टाकायला लागते, पण याच्यात रवा आणि बारीक कणिक सगळंच आहे, म्हणून आपल्याला हे जास्त म्हणजे हे रवा टाकायची गरज नाही। आणि छान म्हणजे कडकच मळायची, एकदम नरम नाही मळायची हे। मीठ पण टाकलेलं आहे आपण याच्यात। मीठ आहे, ओवा आहे, ते ओवा म्हणजे पचनासाठी खूप छान असते, म्हणून आपल्याला ओवा टाकावंच लागते याच्यात। मीठ ओवा छान। आता आपली कणिक हे होत आलेली आहे। आता याचे आपण रोडगे करणार आहे। हे तुम्हाला मी जे गवऱ्या असते ना त्याच्यावर भाजून दाखवणार आहे मी तुम्हाला।
खूप छान होते. पहा, आता मी ह्याचे जी कणिक आपली मळून झालेली आहे, आता ह्याचे आपण रोडगे करून घेणार आहे. जास्त एकदम नरम नाही होऊ द्यायची आहे. नरम झालं म्हणजे मग चिकट होतात ते. अशीच राहू द्यायची. जास्त खूप म्हणजे कणकीसारखी नाही मळायची. पहा, आता याचे मी रोडगे करून घेणार आहे. आणि मग आपण भाजून घेणार आहे. हे आपण आपल्याला हे चुलीवर भाजायचे आहे. म्हणजे याच्यात भाजायचे आहे, गवऱ्यामध्ये. म्हणून आपण पहा, आता हे गवऱ्याच्या हिशोबानं छोटे छोटेच करणार आहे. आपण घरगुती करत आहे हे बिट्ट्या रोडगे. पहा, हे पहा, छान छोटे छोटे असे मी रोडगे करून घेणार आहे. आणि नंतर मग हे आपण भाजून घेणार आहे. आता हे वरणाचं पाणी आपण वर ठेवलेलं पाणी अजून वरणात टाकून देणार आहे. हे थोडं थोडं पाणी टाकलं म्हणजे वरण छान लवकर शिजते. म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहे. पहा, छान होतात हे बिट्ट्या राजस्थानी स्टाईलचे. ये देखो, बहुत सुंदर दाल बाटी हो रही है ये. अब हम इसकी सिकाई करेंगे. हम इसमें कंडे में इसकी सिकाई करेंगे. हमने कंडे जला के रख दिए हैं. अब उसमें हम ये इसकी सिकाई करेंगे. असे थोडे फट वगैरे राहिली ना तर चालेल, कारण याच्यात आतमध्ये शिजायला चांगलं होते. अशी फट राहिली म्हणजे छान शिजते आतमध्ये.
आता पहा, मी हे 4 रोडगे करून घेतलेले आहे. आता मी हे भाजून घेणार आहे. याच्यावर आपण गवऱ्यावर भाजून घेणार आहे. आणि हे पहा, हे आता आपण भाजायला जाऊ. आता आपण भाजून घेणार आहे. तोपर्यंत आपलं वरण पण शिजत आहे. हे वरण शिजेपर्यंत आपण हे जे बिट्ट्या रोडगे आहे ते भाजून घेणार आहे. हे एवढे 4 आपण भाजून घेणार आहे सुरुवातीला. नंतर मग आपण बाकीचे भाजू आपण. तर चला, आता मी तुम्हाला कसे भाजायचे ते दाखवणार आहे. चला, आता आपण हे रोडगे जे आहे हे मी आणलेले आहे. हे पहा, तर हे आता आपण भाजणार आहे. मी आता तुम्हाला हे भाजून दाखवणार आहे. हे पहा, हे गवऱ्या मी भाजलेले आहे, जाळून ठेवलेले आहे. याच्यात आता मी भाजणार आहे. हे पहा, हे गवऱ्या आहेत. हे पहा, तर ह्या गवऱ्यामध्ये आता आपण हे रोडगे भाजणार आहे. हे आता आपण याच्यावर ठेवून देणार आहे असे. हे पहा, आता हे याच्यात असे आलटून पालटून करायचे. याच्यावर आपण हे गौरी वरून पण टाकून दिलेली आहे. ते हे आता असे भाजायचे. हे आलटून पालटून हे इकडून झाले का मग दुसऱ्या अशा कडावर असं पलटवायचं. नंतर मग इकडून होते हे असे. तर हे असं शेकत जायचं. असं इकडून शेकायचं, इकडून असे हे दोन्हीकडून असं शेकायला लागतं आपल्याला. हे असे शेकायला लागते आपल्याला. या गवऱ्यावर असं शेकत राहायला लागते. हे पहा, हे असे हे जे रोडगे आहे हे असं शेकायला लागते आपल्याला. हे असे, हे पहा, हे असे शेकत राहायला लागते. हे शेकले म्हणजे हे छान होऊन जाते शेकल्यावर. चला, आता आपण हे आपल्या रोडगे आपण भाजत आहे. आता तोपर्यंत आपण वरण फोडणी देणार आहे. हे वरण आहे ना, हे पहा, आता आपण ह्या माठात ठेवलेली आहे शिजवायला. रोडग्याचं तयार केलं तोपर्यंत आपण हे आपले वरण शिजत आहे. हे पहा, होत आलेली आहे. तोपर्यंत आपण फोडणीचं तयार करून घेणार आहे. हे वरण आता आपण फोडणी देणार आहे. 5 प्रकारचं वरण आहे. याच्यात डाळ आहे, 5 प्रकारच्या डाळी टाकलेल्या आहे. तर हे आता आपण बाजूला ठेवून देणार आहे, बाजूच्या गॅसवर. आणि इथे आपण आता फोडणीची तयारी करणार आहे. पहा, हे पहा, हे आता इथे शिजत आहे आपलं वरण. तोपर्यंत आता आपण हे फोडणीची तयारी करणार आहे. आता आपण याच्यात फोडणी देणार आहे वरण. छान मिक्स वरण आहे हे. दाल दाल बाटी डाळ रोडगे खूप छान होते. तर पहा, आपण आता हे दाल बाटी करणार आहे.
आता आपण याच्यात फोडणी देणार आहे. हे पाहता याच्यात मी हे मोहरी टाकलेली आहे. आता मोहरी तडतडली म्हणजे याच्यात थोडंसं हे हिरव्या मिरच्या टाकणार आहे. छान टेस्ट येते हिरव्या मिरच्याने. आणि कांदा टाकणार आहे. कांदा आणि पहा हे साहित्य घेतलेलं आहे मी याच्यात. हे पहा आलं लसणाची पेस्ट आहे, टमाटे आहे आणि मीठ आहे, तिखट आहे हे घेतलेलं आहे. आणि गरम मसाला आहे, कढीपत्ता आहे, मीठी नीम की पत्ती. मैं दाल को छोक रही हूँ तो इसमें ये साहित्य लिया हूँ। टमाटर है और नमक है, ये लहसुन अदरक का पेस्ट है और ये हरी धनिया है, हरी धनिया की पत्ती, गरम मसाला, ये लाल मिर्च पाउडर और ये हल्दी और ये हरी मिर्च थोड़ी काट के मैंने डाल दी हूँ। अभी कांदा डाल दिया हूँ, प्याज अभी हो रहा है। अब इसमें हम ये हो गया म्हणजे इसमें हम लहसुन अदरक का पेस्ट डालेंगे। हे पहा आपला कांदा झाला म्हणजे आपण काय करणार आहे, याच्यात आलं लसणाचा पेस्ट टाकणार आहे आणि कढीपत्ता टाकणार आहे याच्यात. हा आता आपला कांदा थोडा होत आलेला आहे. छान लालसर झालं म्हणजे मग आपण याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे. खूप छान होते पहा. आता आपला कांदा होत आलेला आहे. याच्यात आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकू म्हणजे याच्यासोबत अजून आपलं हे अजून होणार आहे. हे लसूण आहे याच्यात आणि आलं आहे हे टाकणार आहे आपण. खूप छान होते. आता कढीपत्ता टाकणार आहे याच्यात. खूप सुंदर होते पहा. आता याच्यात आपण तिखट, हळद, मीठ हे टाकणार आहे. आता हे पहा हळद टाकलेली आहे मी आणि तिखट, लाल मिर्च पाउडर डाल रही हूँ मैं इसमें। थोड़ी मैंने ये हरी लाल मिर्ची भी डाली इसमें। और चला आता आपला हा मसाला होत आलेला आहे. आपण हे मसाला तयार केलेला आहे. आता हे वरण आपण याच्यात वरण फोडणी देणार आहे. आपलं वरण पण आता होत आहे. आता मी हे पहा आपलं वरण पण आता शिजलेलं आहे. हे पहा छान शिजलेलं आहे. आता आपण याच्यात वरण टाकणार आहे. थोडा मसाला झाला म्हणजे मग ह्याच्यात आपण आणि आता ही कोथिंबीर पण टाकून देणार आहे म्हणजे याचं हे सेंट चांगलं उतरेल. आणि थोडा गरम मसाला टाकणार आहे आणि मीठ आपण टाकलेलं नव्हतं तर हे आता अर्ध टाकलेलं होतं, अर्ध आता आपण टाकलं.
पहा आता आपण हे जे आपलं वरण आहे ह्याच्यात आपण आता काढून घेणार आहे. हे वरण आपण आता याच्यात टाकून देणार आहे. पहा ये पहा आपलं वरण, ये दाल अपनी हो गई है। ये देखो हमने दाल को तड़का दे दिया है। अब ये दाल बाटी अब हम परोसने वाले हैं। अब हम दाल लाएंगे इसमें डालने के लिए और वो बाटी अब हम परोसेंगे इसको। तब तक ये हो रही है दाल, तब तक हम हमारी बाटी देखते हैं, बाटी कहाँ तक हो गई है वो देख लेते हैं। पहा आता आपली ही दाल बाटी झालेली आहे। हे रोडगे आपण शेकलेले आहे, पहा किती छान झालेले आहे रोडगे। हे गवऱ्यामध्ये हे पहा छान रोडगे झालेले आहे। आता आपण हे काढून घेणार आहे। हे रोडग्यामध्ये भाजले आपण, आता हे काढून घेणार आहे आणि हे पहा आता हे आपण वाढणार आहे, जेवायला घेणार आहे। छान झालेले आपले रोडगे पूर्ण। हे पहा, हे पहा आपण गवऱ्यामध्ये भाजलेले आहे रोडगे। आता आपण हे वाढणार आहे, जेवायला घेणार आहे। हे रोडगे आपण पहा बिट्ट्या झालेल्या आहे। हे पहा, तर हे आता मी तुम्हाला याच्यात वरण टाकून दाखवणार आहे। हे पहा आपलं वरण आणि हे पहा हे रोडगे आणि वरण, दाल बाटी रोडगे और मट्ठा। ये देखो बहुत टेस्टी बनी है ये देखो, ये दाल बाटी, दाल और ये बाटी रोडगे और ये दाल, ये मट्ठा। ये देखो कितनी सुंदर हुई है, बहुत सुंदर बनी हुई है और बहुत टेस्टी भी लगती है। ये देखो मैं इसको तुमको फोड़ कर बताऊंगी, बहुत टेस्टी बनी हुई है। ये देखो ये ऐसी, ये ऐसी बहुत सुंदर बनती है। अब इसको घी के साथ भी खा सकते, इसमें घी डाल के भी खा सकते और वैसी भी खा सकते अपन।